आज काय झालं, सकाळी घरातली सगळी कामं वगैरे आवरली होती आणि शिवण्याच्या स्कूलमध्ये होती पॅरेंट्स मीटिंग, कारण त्यांची उद्या गॅदरिंग आहे आणि त्याच्यासाठी त्यांचे ड्रेसेस वगैरे आले होते आणि काही डिटेल्स सुद्धा टीचर आम्हाला सांगणार होत्या. म्हणून मी स्कूलमध्ये गेले होते आणि शिवण्या सर्वज्ञाला घरीच ठेवलं होतं. तर ती घरी आल्यावर इतकी रडत होती, तिला कळलं की आई मला घरी सोडून बाहेर गेली होती म्हणून. कारण ती 5 मिनिट सुद्धा मला सोडून अजिबात राहत नाही. घरी आल्यानंतर शिवण्याला ड्रेस घालून बघितले, म्हटलं बसतायत का. त्याचं तर त्यांनी माप घेऊन स्टिच केले होते, पण एक मनाची कल्पना असते ना, म्हणून मी ते चेक करून घेतलं. आता दीदीला घातले म्हटलं मला सुद्धा घातलं पाहिजे असा सर्वज्ञाचा हट्ट होता. मग मी तिला सुद्धा घातलं. जशी दीदी राऊंड मध्ये फिरली तसं हिला सुद्धा फिरायचं होतं. मग छान यांचे व्हिडिओ काढले आणि तो एक ड्रेस होता आणि हा तिचा फर्स्ट गाण्याचा ड्रेस आहे, जो की कथ्थक टाईप स्वागतम हे गाणं आहे तिचं. आणि त्याच्यानंतर मग दुपारच्या वेळी तिचा एक रेंटवर ड्रेस आणायचा होता सोल्जरचा. तो ड्रेस घेण्यासाठी आम्ही दुपारी बाहेर गेलो. तर हे परवाच आमच्या खाली पार्किंगमध्ये इलेक्ट्रिकचं जे स्विच असतं तर ते काढून घेतले, कारण दादाने गावावर इलेक्ट्रिक गाडी आणली. आता कपड्याच्या दुकानात आलो. ते दुकानदार दादा जेवत होते म्हणून तोपर्यंत मी बाकीचं बघत बसले आणि त्याच्यानंतर घरी आले, स्वयंपाक केला. आज मस्त अशी एकदम झणझणीत बाजार आमटी आणि मकाच्या भाकरीचा बेत होता. आम्ही सगळ्यांनी बसून जेवण केलं. नंतर जेवण केलं, भांडी वगैरे घासून झाल्यानंतर शिवण्याला असा अलता लावायचा होता हाताला. आणि मग तिचं सर्वज्ञाचं म्हणणं होतं की अगोदर मला लाव मग दीदीला लाव. मग अगोदर तिला लावून घेतल्यानंतर शिवण्याला लावलं. तर माझ्या अवताराकडे थोडंसं दुर्लक्ष करा, कारण दिवसभर काम आणि मी इतकी थकून गेली होती ना, की म्हणजे मला काही सुचत नव्हतं संध्याकाळच्या वेळी, पण हे काम मला आत्ताच करायचं होतं. आणि तिला छान आलता वगैरे लावून घेतला, म्हणलं तो सुकतोय तोपर्यंत. हाताला पायाला सगळीकडेच लावायचा होता आणि हा खूपच म्हणजे असा अजिबात थिक नव्हता, खूपच असा पातळ होता. त्याच्यामुळे मला लावताना सुद्धा थोडा वेळ लागला. त्याच्यानंतर तिचा साडीवरचा जो ब्लाऊज होता तो थोडा अल्टर करायचा होता, तो स्टिच केला आणि असा छान होता.